नमस्कार मित्रांनो, एका शहरावर घोंगावणारं ते भयंकर संकट ह्या कथेचा हा भाग 5वा आहे. जर तुम्ही ह्या कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओ आधी पाहावेत. ह्या कथेच्या सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. कथेच्या 5व्या भागाला आता सुरुवात करू. सर्व सोपस्कार उरकून सकाळी 8:30च्या दरम्यान प्रतापने पाळतीवर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. प्रताप तयार होऊन क्वार्टर बाहेर पडला आणि बुलेट घेऊन थेट नदीकडे जायला निघाला. तिथे पोचल्यावर गाडी एका बाजूला लावून तो पटापट घाटाच्या त्या पायऱ्या उतरू लागला. पाळतीवर कॉन्स्टेबल कुठेही दिसत नव्हता. इतक्यात त्या कॉन्स्टेबलचा फोन आला. घरून निघायला उशीर झाल्याने तो अजून घाटावर पोचलाच नव्हता. घाट उतरून प्रताप आता वाळूने भरलेल्या नदी पात्रातून चालत स्मशानाकडे जायला निघाला. त्याची नजर मात्र भिरभिरत त्या आघोरीला शोधत होती, पण स्मशानाच्या अवतीभोवती कुठेही तो आघोरी नजरेस पडत नव्हता. त्यामुळे प्रताप आणखीनच विचलित झाला. आता सकाळचे 9 वाजत आले होते. उन्हाचा पारा मात्र चांगला जाणवत होता. प्रतापने नजर जाईल तिकडे त्या आघोरीला शोधायला सुरुवात केली, पण त्या नदीपात्रात चीट पाखरूही दिसत नव्हतं. उन्हामुळे दूरवर नजर टाकण्यास व्यत्यय येत असल्यामुळे कपाळावर आपला हात पकडून डोळ्यांना काहीसा आडोसा तयार करून प्रताप आता दूरपर्यंत आपली नजर फेकू लागला. आणि अचानक त्याला नदीच्या पलीकडील बाजूस असणाऱ्या अरण्यात किनाऱ्यालगत असणाऱ्या सुकलेल्या झाडाखाली कोणीतरी बसलेलं आढळलं. डोळे बारीक करून त्याने पुन्हा न्याहाळलं. तो आघोरीच असावा, प्रतापची खात्री पटली. तसा तो त्या तापलेल्या वाळूतून धावतच नदी पलीकडील त्या झाडाकडे जायला निघाला. पात्रात मध्यभागी येणारा गुडघाभर पाण्याचा प्रवाह पार करून तो आता पलीकडील किनाऱ्यावर पोचला. समोर असणारी छोटीशी चढण चढून तो त्या झाडाकडे जातच होता आणि इतक्यात एका आरोळीने तो जागीच थांबला. आला आहेस तसा परत फिर, पाऊल सुद्धा ठेवू नकोस या सैतानी जंगलात, चल मागे फिर. हातात त्रिशूळ घेऊन तो आघोरी उभा होता. त्याच्या नजरेत जरब होती आणि आवाजात कणखरता होती. प्रताप जागीच उभा राहून बोलू लागला, पण बाबा, मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझं कुटुंब एका मोठ्या संकटात अडकलं आहे आणि तुम्हीच माझी मदत करू शकता. जे विधी लिखित आहे ते घडणारच. तू आणि मी, आपण सर्वजण निमित्त मात्र आहोत. चल निघ इथून, आघोरी म्हणाला. आघोरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हता. यावर रडकुंडीला येऊन प्रताप म्हणाला, बाबा, ऐकून तर घ्या माझी समस्या काय आहे ते. मला त्याची काही गरज वाटत नाही आणि मी तुला ओळखतही नाही. तेव्हा मला एकटं सोड आणि पुन्हा या जंगलात पाऊल ठेवण्याचा विचार करू नकोस, आघोरी म्हणाला. आघोरी आपल्या मतावर ठाम होता. बाबा, माझ्या भाचीचा जीव संकटात आहे. तुम्ही मदत केली नाही तर ती मरून जाईल, प्रताप म्हणाला. तोही मागे हटायला तयार नव्हता. प्रतापच्या या वाक्यावर खदा हसत तो आघोरी उद्गारला, मृत्यू, तो तर अटळच आहे. या मृत्यू लोकात येणारा प्रत्येक जण केव्हा ना केव्हा तरी मरणारच. त्यात नवीन काय आहे? तू माझा वेळ वाया घालवू नकोस. माझी ध्यानधारणेची वेळ झाली आहे. मला एकटं सोड, आघोरी म्हणाला आणि पुढच्याच क्षणाला तो आघोरी खाली बसून पद्मासन घालू लागला. त्याला पद्मासन घालताना पाहून प्रतापची भलतीच निराशा झाली. आता हा आघोरी आपलं काहीही ऐकणार नाही ही खात्री झाल्यानं खट्टू होऊन प्रताप मागे वळला आणि जड पावलांनी त्या घाटाकडे जाऊ लागला. घाटावर पोचताच प्रतापला तो कॉन्स्टेबल भेटला. त्याला नदीपलीकडील त्या आघोरीवर लक्ष ठेवायला सांगून प्रताप चौकीकडे जायला निघाला.
प्रताप हल्ली काहीसा निराश राहू लागला होता. मागील पूर्ण आठवडा तो त्या अघोरीला जाऊन भेटत होता, पण तो अघोरी काहीही केल्या ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे प्रतापची निराशा वाढली होती. आपल्या भाचीचा जीव धोक्यात असताना आपण काहीही करू शकत नाहीये हा विचार जणू विंचू बनून त्याला सतत डंख मारत होता. अधूनमधून प्रताप साधनाकडे जात होता. साधनाची आणि आपल्या भाचीची विचारपूस करत होता. साधनाला त्याने या सैतानी संकटाची कल्पना न दिल्याने ती मात्र निर्धास्त होती. तसेच मागील काही दिवसात कोणताही विपरीत प्रकार न घडल्याने ती आपलं सामान्य आयुष्य जगत होती. मध्यंतरी तो मिलिंदच्या बाबांनाही जाऊन भेटला. आघोरीने सुरू ठेवलेल्या असहकार आंदोलनाबद्दल प्रतापने मिलिंदच्या बाबांना कल्पना दिली. त्यांनी प्रतापला सबुरीने घ्यायचा सल्ला दिला. प्रतापला हल्ली त्या आघोरीचा भलताच राग येऊ लागला होता, पण त्याच्या मदतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाहीये हेही तो जाणून होता. आता अमावस्येला जेमतेम 11 दिवस राहिले होते. प्रतापचे कशातही लक्ष लागत नव्हते. रोज 2-3 वेळा त्या अघोरीला भेटूनही काहीही फायदा होत नसला तरी प्रताप आज पुन्हा त्याला भेटायला जाणार होता. पायतीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलने तो अघोरी घाटाच्या एका पायरीवर बसला असल्याचं सांगितलं. प्रताप पुन्हा एकदा आपला प्रयत्न करण्यासाठी निघाला. नदीच्या घाटावरील एका पायरीवर तो अघोरी फतकल मांडून बसला होता. शेजारीच एका कपड्यात राख ठेवली होती. ती स्मशानातील राख होती. उजव्या हाताच्या मुठीने ती राख उचलून ती दोन्ही हातांवर पसरवून अघोरी ती राख आपल्या सर्वांगाला फासत होता. ती राख फासत असताना त्याच्या तोंडून कसलासा अस्पष्ट आवाज येत होता. तो काहीतरी मंत्र पुटपुटत होता. पायतीवर असणारा कॉन्स्टेबल 8-10 पायऱ्या सोडून एका पायरीवर बसला होता. त्याची नजर मात्र त्या अघोरीवर होती आणि इतक्यात पावलांचा आवाज झाल्याने त्या कॉन्स्टेबलने मागे वळून पाहिलं. पायऱ्या उतरत प्रताप खाली येत होता. कॉन्स्टेबलने हातानेच अघोरीकडे इशारा केला. प्रतापने इशाऱ्याने कॉन्स्टेबलला उठून घाट सोडून वरती जाण्यास सांगितलं आणि तो त्या अघोरी शेजारी जाऊन बसला. राख फासणारे आपले हात थांबवून अघोरीने क्षणभर प्रतापकडे पाहिलं आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. अघोरीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. निर्विकार चेहऱ्याने तो आपलं काम करत होता. काही क्षण थांबून प्रताप बोलू लागला. बाबा, आपण काहीतरी बोला. मला मदत करा, अन्यथा आज मी इथून हलणार नाही. भले प्राण गेला तरी चालेल. प्रताप आता इरेला पेटलेला दिसत होता, पण अघोरीवर मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसत नव्हता. तो आपल्या कणखर आवाजात म्हणाला, मी तुला इथे बोलावलेलं नाहीये. इथून निघून जा. मला एकटं सोड. आणि अघोरीने आपल्या कमरेच्या पंचात भरून ठेवलेली चिलीम आणि काडेपेटी काढली. चिलीम तोंडात धरून काडीने ती हलकेच पेटवून तो छातीचा भाता जोराने फुगवत ती पेटवू लागला. धुराचे छोटे पण दाट लोट उठू लागले. त्या वासाने प्रतापला सिगरेटची तलब आली, पण ती तलब आवरून प्रताप म्हणाला, बाबा, आता अमावस्येला फक्त 11 दिवस राहिले आहेत. आपण मदत केली नाही तर त्या सैतानी शक्तीच्या प्रकोपाने 5वा बळी जाईल. आपण काहीच मदत करणार नाही का माझी? प्रतापच्या या वाक्यावर तो अघोरी काहीसा थबकला. चिलीमचा एक जोरदार कश ओढून तो काहीशा उत्सुकतेने विचारू लागला, 5वा बळी? कसला बळी? तुला काय माहित आहे याबद्दल? प्रतापच्या पोलिसी बुद्धीने अघोरीच्या वागण्यातला हा बदल टिपला. अघोरी याबाबत उत्सुक आहे आणि हीच आपली संधी आहे हे जाणून प्रतापने त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. प्रताप बेरकी स्वरात म्हणाला, मला माहीत आहे 5वा बळी कोण मुलगी ठरणार आहे ते. त्या सैतानी कावळ्यांचा पहारा आहे तिथे. आता या अमावस्येला तिलाही ठार करेल ती सैतानी ताकद. हे बोलताना खरं तर प्रतापचं काळीज तुटत होतं, पण अघोरीकडून मदत मिळवण्यासाठी हे गरजेचं होतं. आता मात्र तो अघोरी प्रतापकडे तोंड फिरवून त्याच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. तो प्रतापच्या सुप्त मनात प्रवेश करून त्या 5व्या मुलीबद्दल माहिती मिळवू पाहत होता.
त्याचं ते वागणं पाहून प्रताप आपली नजर दुसरीकडे वळवत चटकन उभा राहिला. तसा तो आघोरी चिडला आणि ओरडला, तुला मदत हवी आहे ना, मग बस खाली. त्याच्या आवाजात एक जरब होती. प्रताप गुपचूप खाली बसला, पण त्याने आघोरीच्या नजरेला नजर देणं टाळलं. यामुळे वैतागलेला तो आघोरी म्हणाला, कोण आहे ती मुलगी? सांग मला, लवकर सांग, कोण आहे ती? मी का सांगू? तुम्ही आजवर मला एकही गोष्ट सांगितलेली नाहीये, मग आता माझ्याकडून का अपेक्षा ठेवताय? प्रताप संधीचा फायदा घ्यायच्या उद्देशाने बोलला. अरे मूर्खा, ती मुलगी जगणार नाही, काहीही करू शकणार नाही तुम्ही लोक. मला सांग ती मुलगी कोण आहे ते. मी काहीही करून हे रोखू शकतो. हे रोखावंच लागेल, अन्यथा विनाश होईल, घोर विनाश. शिव शिव शिव, हे व्हायला नको. पाचवा बळी जायला नको, नाहीतर ती अजून शक्तिशाली बनेल, तो आघोरी म्हणाला आणि तो जोरजोराने चिलीम ओढू लागला. त्याचा चेहरा भयंकर चिंतित आणि तितकाच क्रोधित वाटत होता. आघोरी आता बोलू लागला आहे हे पाहून प्रताप खोदून खोदून त्याला विचारू लागला, बाबा, कोण ती? कोण बनेल शक्तिशाली? काय घडेल पाचवा बळी गेल्यावर? आता मात्र तो आघोरी सावरलेला दिसत होता. तो तुटकपणे म्हणाला, तुला काय करायचंय आणि तुला सांगून तरी काय उपयोग? तू मला त्या मुलीचा ठिकाणा सांग आणि इथून निघून जा. आघोरीचं बोलणं ऐकून प्रताप आपली नजर नदी पात्राकडेच ठेवत म्हणाला, बाबा, मी तुमच्या इतका शक्तिशाली नाहीये, पण मी काहीतरी मदत करू शकतो तुमची. मला सत्य काय आहे ते सांगा. मी तुम्हाला त्या मुलीचा पत्ता देतो. सत्य? काय सत्य सांगू? मानवाची लालसा आणि त्याची सूड बुद्धीच ह्याला कारणीभूत आहे. मनुष्य जोपर्यंत या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे तोपर्यंत या अनिष्ठ भावना त्याला कधीही चांगल्या मार्गावर चालू देणार नाहीत. आणि हेच सत्य आहे, त्रिकाल बाधित सत्य, आघोरी म्हणाला. प्रतापला काहीही समजलं नाही. तो पुन्हा विचारू लागला, पण बाबा, कोण आहे ती जी हे सगळं करत आहे? त्यावर समोरच्या जंगलाकडे इशारा करत आघोरी म्हणाला, चंद्रलेखा. हो, चंद्रलेखा, या सैतानी अरण्याची मालकीण. तसा त्या अरण्याच्या बाजूने हवेचा एक मोठा झोत शहराकडे येऊ लागल्याचा भास होऊ लागला. त्या नामोच्चाराने समोरील निबिड अरण्यात एक प्रकारची खळबळ माजली. प्रताप जरी समोरील अरण्यातून येणारे ते विचित्र आवाज ऐकून काहीसा धास्तावला असला तरी तो आघोरी मात्र क्रोधाने पेटून उठलेले आपले डोळे त्या अरण्यावर स्थिरावून बोलू लागला, या कहाणीला 800-900 वर्ष झाली. आज तू ज्या शहरात राहतो आहेस त्या ठिकाणी त्या काळी गंधार नगरी नावाचं राज्य होतं. छोटसं पण स्वयंपूर्ण सुबत्ता असलेलं ते राज्य होतं. लोक सुखी होती, समाधानी होती. पण हळूहळू त्या राज्याचे आणि तिथल्या प्रजेचे दिवस फिरले. वयाच्या 19व्या वर्षी राज्याचा राजकुमार भद्रसेन याची मती भ्रष्ट झाली. राजतख्ताच्या लालसेपोटी त्याने मंत्रिमंडळातील आपल्या कुटील कारस्थानी मित्रांच्या साह्याने स्वतःचे पिता राजा गंधसेन यांचा विषप्रयोग करून खून केला. त्यावेळी राजा गंधसेन यांचा ज्येष्ठ पुत्र आणि राजतख्ताचा खरा हकदार राजकुमार सूर्यसेन आपली शस्त्रविद्या ग्रहण करण्यासाठी दूर अरण्यात असलेल्या पाणिनी ऋषींकडे गुरुकुलात राहत होता. राजा गंधसेन याचा वध केल्यावर कपटी भद्रसेन तिथेच थांबला नाही. त्याने सैन्य पाठवून ऋषी पाणिनींसह आपला वडील बंधू सूर्यसेन याचीही कत्तल घडवली. आता गंधार नगरीचा तो अनभिषिक्त सम्राट बनला. त्याच्या मनात तयार झालेल्या लालसेने आता उग्र रूप धारण करायला सुरुवात केली. बघता बघता सुखी प्रजा देशोधडीला लागली. पुढील 2-3 वर्ष त्याने प्रजेची प्रचंड पिळवणूक केली. आता त्याला स्त्री देहाची आसक्ती लागली. वयानुसार त्याच्या शरीरातील संप्रेरके जसजशी उफाळू लागली तसतसा सुरू झाला आय्याशी आणि वासनांधतेचा एक क्रूर खेळ. भद्रसेन आता वासनांधतेने जणू आंधळा झाला होता. राज्यातील मंत्र्यांपासून ते अगदी भिकाऱ्यांच्या घरापर्यंत
कोणतीही स्त्री आता सुरक्षित नव्हती. कपटी भद्रसेनचे हेर पूर्ण राज्यात पसरले होते. जो कोणी सुंदर स्त्रीची माहिती आणेल त्याला इनाम मिळत होता. सर्व सत्ताधीश असल्याने त्या स्त्रीचा अथवा तिच्या कुटुंबियांच्या विरोधाचा प्रश्नच नव्हता. सैनिक जाऊन कधीही कोणत्याही घरासमोर उभे राहत आणि मग त्या स्त्रीला त्यांच्यासोबत राजवाड्यात जावेच लागे. जर त्या स्त्रीने विरोध करत स्वतःचा जीव दिला तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला भर चौकात देहदंड दिला जाई. त्यामुळे स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नाईलाजाने जाण्यास तयार होत. मग त्या स्त्रीला 8-10 दिवस अथवा 1 महिन्यांसाठी राजवाड्यात राहावं लागे. त्या स्त्रीला येथेच्छ भोगल्यावर तिला सोडून दिले जाई. बऱ्याचदा अशा स्त्रियांना तिचं कुटुंबीय पुन्हा कुटुंबात सामील करून घ्यायला तयार होत नसत. मग ती अभागी स्त्री एकतर जीव देई अथवा देहविक्रीच्या भयानक दुनियेत ढकलली जाई. आणि या सर्व परिस्थितीचा फायदा घेतला तो चंद्रलेखाने. चंद्रलेखा ही त्या राज्यातील एक विधवा महिला होती. अंदाजे 70 पार केलेली महिला. तिच्या गूढ स्वभावामुळे आणि जादूटोण्यामुळे लोक तिला घाबरून होती. काळ्या जादूत महारत हासिल असलेली चंद्रलेखा सत्तेची आणि संपत्तीची भुकेली होती. उभं आयुष्य तिनं हालाकीत काढलं होतं, पण तिने आपले प्रयत्न सोडले नव्हते. तिला काहीतरी मिळवायचंच होतं, असं काही ज्यामुळे ती सर्व शक्तिमान बनेल, अजय बनेल. पण तिला गरज होती नरबळींची, 2 नरबळींची. पण या कपटी भद्रसेनच्या राज्यात अशा गोष्टींसाठी देहदंडाची शिक्षा होती. त्यामुळे धूर्त चंद्रलेखा आपला मनसुबा पूर्ण करू शकली नव्हती. आणि आता राजाच्या वासनांधतेने तिला ही संधी मिळू शकत होती. चंद्रलेखाने राजा भद्रसेनच्या अत्याचाराने पीडित 2 स्त्रियांना आपल्या घरी आसरा दिला. घरच्यांनी स्वीकार न केलेल्या त्या स्त्रिया आधीच भद्रसेनचा सूड घेण्यासाठी काहीही करण्यास तयार होत्या. चंद्रलेखाने त्या स्त्रियांचे मन आणखीनच कलुषित केलं आणि त्यांना तुमचा बदला मी घेईन असं वचनही दिलं. पण त्यासाठी त्या स्त्रियांना आपला जीव द्यावा लागेल ही अटही तिने घातली. त्या स्त्रिया चंद्रलेखाच्या काळ्या शक्ती जाणून होत्या. चंद्रलेखा आपला शब्द नक्की पाळेल याची त्यांना खात्री पटली होती. 4-5 दिवस विचार केल्यानंतर त्या स्त्रिया तयार झाल्या. मग चंद्रलेखा एके रात्री त्या स्त्रियांना घेऊन नदीपलीकडील या अरण्यात आली आणि तिने आपली साधना सुरू केली. आळीपाळीने तिने त्या दोन्ही स्त्रियांचे बळी दिले आणि त्या अरण्यात अचानक खळबळ माजली. चंद्रलेखा जणू याचीच वाट पाहत होती. अंधारातून एक काळ्या धुराचा लोट आला आणि म्हाताऱ्या चंद्रलेखाच्या तोंडातून तो धूर तिच्या शरीरात जाऊ लागला. पहाटे राज्यात परतलेली चंद्रलेखा आता अधिक शक्तिशाली, आक्रमक आणि तितकीच भयानक वाटत होती. पुढील वर्षभरात तिने आपल्याला मिळालेल्या त्या आसुरी शक्तीने भद्रसेन राजाच्या सबंध खानदानाची धुळधाण केली आणि बळी गेलेल्या त्या स्त्रियांना दिलेलं आपलं वचन पूर्ण केलं. पुढील वर्षभरात तिने हळूहळू करत राज्याचे सर्व सैन्य संपवलं. आता फक्त एक काम बाकी होतं. एवढी शक्ती मिळूनही त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण ती म्हातारी होती. तिला आता आपलं शरीर बदलायचं होतं, म्हणजे ती तरुण बनेल आणि मग राज्याची राणी बनून सत्ता आणि संपत्तीचा तिला उपभोग घेता येईल. यासाठी तिने पुन्हा या अरण्यात येऊन एक विधी करायचं ठरवलं आणि एके रात्री ती इथे आली सुद्धा. तिने आपल्या विधीला सुरुवात केली खरी, पण विधी सुरू होताच तिच्या शरीरात असलेली ती आसुरी शक्ती अतिशय उग्र होऊ लागली. तिचं संपूर्ण शरीर हळूहळू हवा भरल्यासारखं फुगू लागलं आणि शेवटी त्या सैतानी शक्तीच्या महाभयानक ताणापुढे चंद्रलेखाच्या वृद्ध शरीराने हार मानली. फुग्यासारख्या फुगत चाललेल्या त्या शरीराचा प्रचंड स्फोट होऊन राई राई एवढे तुकडे भोवतालच्या अरण्यात विखुरले गेले. अशा प्रकारे त्या धूर्त चंद्रलेखाचा मृत्यू झाला. एवढं बोलल्यावर त्या अघोरीने एक दीर्घ श्वास घेतला. बोलण्याच्या ओघात चिलीम ओढायचं विसरल्याने ती विझली होती. त्याने काडेपेटी काढून ती पुन्हा पेटवली
आणि तो झुरके मारू लागला. कान देऊन ही सर्व कहाणी ऐकणारा प्रताप आता अघोरीकडे पाहत होता आणि आता प्रताप विचारू लागला, अच्छा, म्हणजे ही त्या चंद्रलेखाची आत्मा आहे तर. पण मग तुम्ही तिला रोखू शकत नाही का? यावर तो अघोरी खदा खदा हसू लागला, पण चिलीम ओढत असल्याने त्याला ठसका लागला. ठसका चांगला जोराचा होता. पुढील 1.5 मिनिटात आपला श्वास स्थिर केल्यावर तो अघोरी म्हणाला, आत्मा, अरे आत्मा असता तर त्याला या चिलीममध्ये घालून कधीच ध्वस्त केलं असतं मी. आता मात्र प्रताप चक्रावला. उतावीळपणे त्याने विचारलं, मग काय आहे ती चेटकीण? त्यावर गंभीर होऊन तो अघोरी म्हणाला, त्यापेक्षाही कितीतरी भयानक, शक्तिशाली अशी असुरी ताकद. डाकीण आहे ती, डाकीण. आणि इतक्यात आकाशात नजर जाताच तो अघोरी ओरडू लागला, चल निघ इथून, आत्ताच्या आत्ता निघ, आणि आकाशातल्या त्या अभद्र कावळ्यांच्या नजरेला नजर देऊ नकोस, नाहीतर निशाण्यावर येशील तिच्या, हकनाक मरशील, निघ लवकर. तसा प्रताप चटकन उठला आणि घाटाच्या पायऱ्या चढू लागला. घाट चढून वर आल्यावर गाडीवर बसताना त्याने एक चोरटा कटाक्ष त्या घाटाकडे टाकला. मघाशी तो आणि अघोरी बसलेल्या त्या जागेभोवती कावळ्यांनी जणू फेर धरला होता. प्रताप जरी अघोरीला नदीवर सोडून चौकीत आला असला तरी त्याचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. त्यानं जी कहाणी ऐकली होती त्याचे बरेच कंगोरे अजून उलगडायचे बाकी होते. चंद्रलेखा जर मेली असेल तर ती डाकीण बनून अजून जिवंत आहे का? आणि तिच्याकडे आधीच इतकी महाभयानक शक्ती असताना ती लहान मुलींचाच बळी का घेतीये? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सारं कसं थांबवायचं? असे असंख्य विचार प्रतापच्या मनातून चमकून गेले. दुपारचं जेवण करून प्रतापने पाळतीवरील त्या कॉन्स्टेबलला फोन केला. त्याच्या सांगण्यावरून तो अघोरी आता नदीच्या पलीकडे त्या सुकलेल्या झाडाजवळ असल्याचं कळालं. अघोरीने प्रतापला नदी ओलांडून येण्यास सक्त मनाई केली होती आणि त्यातच चंद्रलेखाची कहाणी ऐकल्यावर प्रतापला त्या अरण्यात पाऊल ठेवण्याचं धाडस सुद्धा होत नव्हतं. त्यानं कॉन्स्टेबलला तो अघोरी नदी ओलांडून अलीकडे आल्यावर कळव असं सांगून फोन कट केला. प्रतापने इतर कामात स्वतःला व्यस्त करून घेतलं. सायंकाळी 4च्या दरम्यान तो मिलिंदच्या बाबांना भेटायला गेला. मिलिंदच्या बाबांना त्यानं चंद्रलेखाची कहाणी सांगितली. ती ऐकून मिलिंदचे बाबा भलतेच चिंतित झाले आणि म्हणाले, ही फारच चिंतेची बाब आहे बाळ. डाकिणी, शाकिनी या कालीमातेच्या अगदी जवळच्या भक्त असल्याने त्यांची शक्ती ही कालीमाते इतकीच भयानक आणि उग्र स्वरूपाची असते. चंद्रलेखाने जर डाकिणीची आराधना करून शक्ती प्राप्त केली असेल तर ती निश्चितच एक स्थूल डाकिण बनली असावी. प्रताप फक्त ऐकत होता. खरं तर त्याला काहीही समजलं नव्हतं. त्याची ती मुद्रा पाहून बाबा पुन्हा बोलू लागले, अरे जे लोक कलुषित बुद्धीने काळ्या शक्ती मिळवू पाहतात ते स्थूल डाकिणीची आराधना करतात, ज्यामुळे त्यांना महाभयानक विध्वंसकारी शक्ती मिळते. पण ही शक्ती दुधारी तलवारीसारखी असते. कधी कधी ही शक्ती आपल्या साधकाचाच विनाश करते, जे चंद्रलेखाच्या बाबतीतही घडलं. आणि सात्विक साधक सूक्ष्म डाकिणीची आराधना करतात, जी शक्ती जनकल्याणासाठी वापरली जाते. डाकिणीची आराधना करणाऱ्या स्त्रीला डाकीण तर पुरुषाला डाक म्हटलं जातं. ते ठीक आहे काका, पण यातून बाहेर कसं पडता येईल? प्रतापने उत्सुकतेने विचारलं. हा मोठा कठीण प्रश्न आहे बाळ, कारण डाकिणी शक्ती ही दैवी शक्तीच्या तुल्यबळ पण विनाशकारी शक्ती आहे. त्यामुळे सिद्ध अघोरी साधूंशिवाय यातून कुणीही मार्ग काढू शकणार नाही. हे कुण्या सामान्य माणसाचं अथवा कुण्या मांत्रिकाचं काम नाहीये, बाबा म्हणाले. यावर काहीसा निराश झालेला प्रताप बाबांचा निरोप घेऊन बाहेर पडला. आता 5:30 होऊन गेले होते. त्या कॉन्स्टेबलचा फोन आला नव्हता. याचा अर्थ अघोरी अजूनही त्या अरण्यातच होता. पण प्रतापला काहीही करून त्या अघोरीला भेटायचं होतं. त्याने गाडी नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला घेतली. पुढील 10 मिनिटात प्रताप घाटाजवळ पोचला. गाडी उभी करून तो पटपट घाटाच्या पायऱ्या उतरू लागला. त्याला पाहून एका पायरीवर बसलेला तो कॉन्स्टेबल चटकन उठून उभा राहिला
आणि त्याने प्रतापला सलाम केला. तो आघोरी अजूनही नदी पलीकडील त्या सुकलेल्या झाडाच्या जवळच बसला आहे असे कॉन्स्टेबलने प्रतापला सांगितलं. त्या कॉन्स्टेबलला घरी जायला सांगून प्रताप आता घाटाच्या उरलेल्या पायऱ्या उतरू लागला. घाट उतरून आता तो नदी पात्रातील वाळूवरून त्या आघोरीच्या दिशेने पुढे सरकू लागला. नदीचे पात्र ओलांडून तो आता चढणीला लागणारच होता. इतक्यात तो आघोरी भयंकर त्वेषाने ओरडला, आलास तसा मागे फिर. तुला बजावलं होतं ना इकडे यायचं नाही म्हणून. चल मागे फिर. पण बाबा, मला बोलायचं आहे तुमच्याशी, प्रताप विनवणीच्या स्वरात म्हणाला. मी उद्या प्रातःकाळी तुला भेटतो. इथे या शापित अरण्यात पाऊलही ठेवू नकोस. जा निघून इथून. असे म्हणत तो आघोरी त्या सुकलेल्या झाडाकडून आत अरण्यात जाऊ लागला. तसे प्रतापने नाईलाजाने आपला मोर्चा मागे वळवला. अमावस्येला आता केवळ 10 दिवस उरले होते. मागील काही दिवसात त्या चंद्रलेखाबद्दल मिळालेल्या तुटपुंजा माहिती व्यतिरिक्त काहीही ठोस हाती लागलं नव्हतं. प्रताप समोर आपल्या भाचीचे प्राण कसे वाचवायचे हा प्रश्न मात्र वासून तसाच उभा होता. त्यात आजचा दिवसही वाया गेल्याने प्रताप अजूनच नाराज झाला होता. दुसऱ्या दिवशी प्रताप सकाळी लवकर त्या घाटाजवळ पोचला. तो आघोरी घाट संपताच असणाऱ्या नदीपात्रातील वाळूत बसून होता. कोवळ्या उन्हाची तिरीप त्याला आल्हाददायक वाटत होती. तो शांत चित्ताने त्या अरण्याकडे पाहत बसला होता. प्रताप जाऊन त्याच्या शेजारी बसला. आघोरीने एक वेळ प्रतापकडे पाहिलं आणि पुन्हा आपले डोळे अरण्याकडे वळवून तो बसून राहिला. आघोरी स्वतःहून बोलणार नाही हे जाणून प्रतापने विचारलं, बाबा, काल तुम्ही म्हणालात की ती चंद्रलेखा डाकिण बनली, म्हणजे निश्चितच तिच्याकडे महाभयंकर शक्ती आली असावी. मग असं असताना ती कोवळ्या मुलींचे बळी का घेतीये? अजून काय हवंय तिला? लालसा, अशी लालसा जी मरणोपरांत शिल्लक आहे. ती वृद्ध चंद्रलेखा त्या महाप्रलयकारी शक्तीचा ताण सहन करू शकली नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला खरा, पण असुरी लालसेमुळे तिचा आत्मा या मोहातून मुक्तच झाला नाही. आसुरी शक्ती मिळाल्यानंतर तिला या राज्यावर राज्य करायचं होतं. संपत्तीचा आणि सामर्थ्याचा उपभोग घ्यायचा होता. पण तिची ती लालसा तशीच राहिली आणि त्यामुळेच या अरण्यात भटकणाऱ्या तिच्या आत्म्याने आपल्या आसुरी शक्तीने पुन्हा मानवी शरीर मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्या आत्म्याला 5 बळींची गरज होती. 5 किशोरवयीन मुलींच्या बळींची. त्या विधिवत बळींनंतर तिला एक किशोरवयीन मानवी देह मिळणार होता आणि म्हणूनच तिच्या मृत्यू पश्चात तिच्या आत्म्याने लगेचच यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पुढील 4 महिन्यात अमावस्येला तिने बळी घेतलेही. पण आधीच बेचिराख झालेल्या गंधार नगरीत तिच्या या मनसुब्याची खबर जनमानसात मिळाली होती. काही सज्जन लोकांनी जाऊन दूर अरण्यात असणाऱ्या पाणिनी ऋषींच्या गुरूंना, ऋषी कार्तिक स्वामींना पाचारण केलं. कार्तिक स्वामींनी आपल्या सत्वशक्तीच्या आणि तंत्रशक्तीच्या जोरावर 5वा बळी घेण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या कपटी चंद्रलेखाला या अरण्यात कैद करून ठेवलं. कारण महत्प्रयासानेही कार्तिक स्वामींना या आसुरी शक्तीला संपवणं शक्य झालं नाही. तिला कैद केलं असलं तरी ही कैद केवळ 101 वर्षांसाठी मर्यादित होती. ऋषी कार्तिक स्वामींनी तिला कैद केलं आणि राज्यातील लोकांना 101 वर्षांसाठी ही डाकिण कैद आहे असं सांगितलं. तसेच त्यांनी आपल्या एका शिष्याला तिला कैद करण्याबद्दल जरुरी असणारी विद्याही शिकवून ठेवली आणि अशा प्रकारे गेली 800-900 वर्ष ही परंपरा चालत आलेली आहे. यावेळी तिला कैद करण्याची जबाबदारी माझी आहे. दर 101 वर्षांनी ती कपटी चंद्रलेखा जागृत होते आणि 5 किशोरवयीन मुलींचे बळी घेऊन आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करते. पण प्रत्येक वेळी तिला रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पण मागील इतक्या वर्षात झालेल्या बळींमुळे तिची शक्ती चंद्रकलेप्रमाणेच अजून वाढत चालली आहे. चंद्रलेखा आता इतकी सामर्थ्यवान बनली आहे की तिला कायमचं नष्ट करणं जवळजवळ अशक्यच आहे. पण तिला 101 वर्षांसाठी कैद मात्र करता येऊ शकतं आणि तेच आपण करणार आहोत. कारण जर का ती मानवी देह मिळण्यात यशस्वी झाली
तर तिला आपल्या आसुरी शक्तींचा वापर करण्यासाठी अमावस्येची वाट पाहायची गरज उरणार नाही आणि उन्मत्त गजासारखी ती मृत्यू तांडव सुरू करेल. हे बोलताना त्या अघोरीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. एकटक त्या अरण्याकडे पाहत तो बोलत होता. प्रतापला आता त्या 4 मुलींच्या हत्येमागील रहस्य समजलं होतं, पण अजूनही काही शंका होत्याच. त्याने पुन्हा विचारलं, बाबा, जर तिला कैदच करायचं आहे तर तुम्ही तसं करत का नाही? तिने पुढचा बळी मिळवायची आपण वाट पाहत आहोत का? यावर तो अघोरी मनमुराद हसला आणि गंभीर मुद्रा करत म्हणाला, मूर्खा, इतक्या सहजतेने कैद करायला ती कोणी मनुष्य आहे का? ती केवळ आणि केवळ अमावस्येलाच आपलं प्रकटीकरण करते. त्यातही ती त्या मुक्या पक्षांना पुढे करून आपलं कार्य करते. मागील 4 महिन्यात केवळ एकदाच ती माझ्यासमोर प्रकट झाली होती, पण मी तिच्यावर मंत्र टाकण्याच्या अगोदरच ती गायबही झाली. त्यामुळे आपल्याला अमावस्येची वाट पाहावी लागेल. पण बाबा, या अमावस्येच्या रात्रीही तिने मागील 4 बळींसारखाच चालाखीने 5वा बळी घेतला तर आपण काय करणार? प्रतापने विचारलं. प्रतापला काहीही करून त्या अघोरीच्या योजनांबद्दल माहिती करून घ्यायची होती. नाही, 5वा बळी ती त्वरित घेणार नाही. तसं ती करूच शकत नाही. 5वा बळी असणाऱ्या त्या मुलीला ती शहरातून त्या शापित अरण्यात घेऊन येईल. इथे आल्यानंतर मुलीला संमोहित करून त्या डाकिणीला अंतिम बळीसाठीचा तो विधी करावा लागेल. तेव्हाच तिला तरुण मानवी शरीर प्राप्त होईल. त्यामुळे आपल्याकडे थोडासा वेळ असेल. यावेळी मागील बळींसारखी ती घाई करू शकत नाही, अघोरी म्हणाला. ही गोष्ट ऐकून प्रतापचे धाबेच दणाणले. म्हणजे ती डाकीण साक्षीला शहरातून त्या अरण्यात घेऊन जाणार आणि तिथे ती तिचा बळी देण्याचा प्रयत्न करणार. हे ऐकून प्रताप पूर्णतः गर्भगळीत झाला. आपल्या भाचीची आठवण येताच प्रताप बोलला, बाबा, काल गडबडीत मी तुम्हाला 5वा बळी ठरणाऱ्या मुलीबद्दल सांगितलंच नाही. तिचा पत्ताही तुम्हाला देऊ शकलो नाही. यावर हसत तो अघोरी म्हणाला, ती तुझी भाची आहे. ती कुठे राहते हेही मला समजलं आहे आणि तुझ्या बहिणीने तुला सांगितलेल्या त्या विचित्र घटनांबद्दलही मी जाणून आहे. त्यामुळे तुझी भाचीच 5व्या बळीसाठी निवडलेली ती मुलगी आहे याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. आता मात्र प्रताप चक्रावलाच. काल चंद्रलेखाची कहाणी सांगत असताना प्रताप एकटक अघोरीच्या डोळ्यात पाहत होता आणि त्यावेळीच अघोरीने प्रतापच्या सुप्त मनात प्रवेश करून सर्व माहिती मिळवली होती. प्रताप विचार करत असतानाच अघोरीने बोलायला सुरुवात केली. एका गोष्टीची चूक झाली आहे तुझ्याकडून. तू तुझ्या बहिणीला याबद्दल काहीही कल्पना दिलेली नाहीस, जी तुला द्यायला हवी. कारण येत्या अमावस्येच्या रात्री ती डाकीण तुझ्या भाचीला नेण्याचा प्रयत्न करेल आणि अपत्य प्रेमापोटी जर कोणीही त्या सैतानी ताकदीला अडवायचा प्रयत्न केला तर एखादा कीटक मारावा तशी ती डाकीण मध्ये व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींची हत्या करेल. तेव्हा तुला त्या मुलीच्या पालकांना विश्वासात घेऊन हे सांगावंच लागेल, अन्यथा त्यांचा जीवही धोक्यात आहे. मला वाटतं तू आता निघावंस. माझी ध्यानधारणेची वेळ झाली आहे. मला कोणाशी बोलायची इच्छा नाही आता. पण बाबा, अमावस्येच्या रात्री आपण नेमकं काय करणार आहोत? कसं कैद करणार आहोत त्या डाकिणीला? प्रतापने आधीर होऊन विचारलं. योग्य वेळ आल्यावर तुला सगळं काही सांगेन, अघोरी तुटकपणे म्हणाला. पण बाबा, हे असं अजून किती वर्ष चालणार? त्या सैतानी शक्तीचा खात्मा करण्याचा काहीतरी मार्ग असेल. तात्पुरता उपाय करण्यापेक्षा आपण हा प्रश्न कायमचाच निकालात काढायला हवा, प्रताप बोलून गेला. यावर मात्र तो अघोरी चिडला आणि म्हणाला, मूर्ख माणसा, तुला जायला सांगितलं ना मी. त्या डाकिणीचं काय करायचं ते मी पाहून घेतो. तू निघ. असे म्हणत तो अघोरी उठला आणि नदी पलीकडील त्या सुकलेल्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला. अघोरीच्या बोलण्यावर प्रताप मागे फिरला आणि घाट चढून तो शहराकडे यायला निघाला. साधनाला आणि सचिनला या विचित्र प्रकाराबद्दल कसं सांगावं हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. आपण सांगून साधना कदाचित ऐकेलही, पण सचिन, त्याचा या गोष्टींवर विश्वास बसणार नाही. पण सांगावं तर लागणारच. प्रतापच्या डोक्यात विचार चमकून गेले. प्रतापने याबाबत मिलिंदच्या बाबांची मदत घेण्याचं ठरवलं.
तो थेट मिलिंदच्या घरी जायला निघाला. पुढील 20 मिनिटात तो मिलिंदच्या घरी पोचला. मिलिंदच्या बाबांना अघोरीशी झालेला सर्व संवाद कथन केल्यावर त्याने मदत करण्यासाठी त्यांना स्वतः सोबत चलण्याची विनंती केली. तसे मिलिंदचे बाबाही तयार झाले आणि ते दोघे आता साधनाच्या घरी जाऊ लागले. निघण्यापूर्वी प्रतापने सचिनला फोन करून त्वरित घरी येण्यास सांगितलं होतं. साक्षी शाळेत गेल्याने साधना घरी एकटीच होती आणि एवढ्यात सचिन घरी आला. तो असा अचानक आलेला पाहून साधना दचकली. सचिनने तिला प्रतापने केलेल्या फोनबद्दल सांगितलं आणि प्रताप घरी येणार असल्याबद्दलही सांगितलं. सचिनला हा प्रकार काहीसा विचित्र वाटत असला तरी साधनाला मात्र हलकीशी चुणूक लागली होती. प्रताप साक्षीबद्दलच काहीतरी सांगणार आहे असं तिला मनोमन वाटत होतं. आणि पुढील 5 मिनिटात दरवाजाची बेल वाजली. साधनाने दरवाजा उघडताच प्रताप आणि मिलिंदचे बाबा घरात प्रविष्ट झाले. प्रतापने आत येताच मिलिंदच्या बाबांना बसण्याची विनंती केली आणि साधना सचिनला त्यांची ओळख करून दिली. प्रतापचा चिंताग्रस्त झालेला चेहरा पाहून साधना काहीशी हबकली आणि एवढ्यात प्रताप बोलू लागला. तुम्ही दोघं मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या. आपली साक्षी एका संकटात अडकली आहे आणि तिला आपल्याला वाचवायचं आहे. आपल्याला धीर सोडून चालणार नाही. तुम्ही दोघांनी कणखर व्हायची आता गरज आहे. त्याच्या या बोलण्यावर साधना रडूच लागली. सचिनला मात्र काहीही समजत नव्हतं. तो काहीसा चिडलेल्या स्वरात बोलू लागला. अरे काय चाललंय हे? मला कोणी सांगेल का? प्रताप, थोडं स्पष्ट सांग मला नेमकं काय घडलंय ते. आणि साधना, तू शांत हो बघू आधी. आणि पुढील अर्ध्या तासात प्रतापने अघोरीकडून समजलेली सर्व हकीकत त्या दोघांना कथन केली. ही विचित्र हकीकत ऐकून साधना आता मोठ्याने रडू लागली. सचिनला मात्र या गोष्टीवर काडी मात्र विश्वास वाटत नव्हता. तो रागाने म्हणाला, प्रताप, तू भानावर आहेस ना? तू काय बोलतोयस तुला तरी समजतंय का? अरे पोलीस इन्स्पेक्टर आहेस तू आणि असल्या थोतांडांवर विश्वास ठेवतोयस? कमॉन यार, बंद करा हे सगळं. आता मिलिंदचे बाबा बोलू लागले. हे पहा सचिनराव, तुम्हाला या गोष्टींवर विश्वास नसेल कदाचित, पण 4 मुलींचे बळी गेले आहेत. हे ढळढळीत वास्तव तर आपण नाकारू शकत नाही ना? प्रताप आणि त्याच्या टीमने मागील 4 केसमध्ये जंग पछाडलं, पण काहीही हाती लागलं नाही. याचं काय उत्तर असावं? आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत जे काही विचित्र प्रकार घडत आहेत त्याचं अगदी समाधानकारक स्पष्टीकरण त्या अघोरीने दिलं आहे. तो अघोरी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कधी भेटला सुद्धा नाहीये, तरीही त्याने एवढं अचूक स्पष्टीकरण कसं दिलं असावं? तेव्हा कृपा करून तुम्ही प्रतापचं ऐका. अमावस्येला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. आपल्याला कणखर होऊन आपल्या मुलीला वाचवावं लागेल. तुम्हाला विश्वास असो वा नसो, जे विधिलिखित आहे ते घडणारच. सचिनला साक्षीच्या बाबतीत घडलेल्या सर्वच विचित्र घटनांबाबत कल्पना नव्हती. तसे प्रतापने साधनाने त्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट सचिनला सांगितली. आता मात्र सचिनचा राग कुठल्या कुठे पळाला आणि त्याची जागा चिंतेने घेतली. प्रतापने अपार्टमेंट शेजारी असणाऱ्या झाडावर बसलेले ते अभद्र कावळेही सचिनला दाखवले. खरं तर सचिननेही मागील काही दिवसात कावळ्यांबद्दलची ही विचित्र गोष्ट नोटीस केली होती. आता मात्र सचिनही काहीसा हबकलेला वाटू लागला. प्रतापने अमावस्येच्या रात्री ती डाकीण साक्षीला घेऊन जाणार असल्याबद्दल सांगितलं. तेव्हा मात्र साधना आणि सचिन दोघेही रडू लागले. प्रतापलाही आपले रडू आवरता आलं नाही, पण पुढच्याच क्षणाला स्वतःला सावरत प्रतापने त्यांना त्या रात्री कोणत्याही प्रकारे त्या डाकिणीसमोर न जाण्याचं आवाहन केलं, कारण यामध्ये ती डाकीण त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकणार होती. तसेच त्या रात्री अघोरी काहीही करून त्या डाकिणीला कैद करेल आणि साक्षीला वाचवेल याबद्दल प्रतापने त्या दोघांना खात्री दिली. पण खरं तर असंच घडेल याबद्दल प्रतापच्या मनातही शंका होत्या. आपलं म्हणणं खरं ठरावं यासाठी तो मनोमन देवाकडे धावा करत होता. काहीसा सावरलेला सचिन विचारू लागला, काही दिवसांसाठी आम्ही हे शहर सोडून गेलो तर? त्यावर मिलिंदचे बाबा म्हणाले, ती डाकीण आहे सचिनराव. आपली शिकार ती एवढ्या सहजासहजी सोडत नाही.
त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींनी काहीही फरक पडणार नाही. यावर मात्र सचिन अबोल झाला. हमसून रडणाऱ्या साधनाला प्रतापने कसेबसे नेऊन बेडवर झोपवलं आणि सचिनला साधनाची काळजी घेण्याबद्दल सांगून प्रताप आणि मिलिंदचे बाबा घराबाहेर पडले. सायंकाळचे 6:30 होऊन गेले होते. सूर्यनारायण अस्ताला जाण्याच्या तयारीला लागला होता. शापित अरण्य नेहमीसारखंच शांत होतं. ती शांतता जीवघेणी वाटत असली तरी अघोरीला मात्र याची सवय लागली होती. त्या सुकलेल्या झाडाखाली बसून तो शांत चित्ताने थंडावलेल्या शहराकडे एकटक पाहत होता. दिवस अस्ताला चालल्याने शहरातील लोकांची आता घरी परतण्याची कसरत सुरू होती. घरट्याच्या ओढीने चाललेले काही पक्षी सोडता नदी किनाऱ्याला कुणीही दिसत नव्हतं आणि बघता बघता आकाशात काळे ढग भरून येऊ लागले. काळ्या कुट्ट ढगांनी जणू सूर्याला झाकलं. त्यामुळे अंधार आता चांगलाच दाटू लागला होता. आघोरी मात्र शांत चित्ताने शहराकडे पाहत बसला होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. काहीही करून त्या डाकिणीला कैद करायलाच हवं. आधीच्या 4 संधी हुकल्या आहेत. यावेळी कसलीही चूक करून चालणार नाही. आपल्या गुरूंनी दिलेली ही जबाबदारी आपल्याला यशस्वीपणे पार पाडावीच लागेल आणि त्या 5व्या मुलीचा जीव वाचवावाच लागेल. भोलेनाथांच्या कृपेने आणि भुरानाथ बाबांच्या आशीर्वादाने हे कार्य तडीस जावो. पण वाटतं तितकं हे कार्य सोपं असणार नाही. ती डाकीण शक्य तेवढे प्रयत्न करून आपले आसुरी कार्य सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. काहीही करून आपल्याला तिला कैद करावंच लागेल. याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. पण खरंच दुसरा मार्ग नाहीये का? त्या मुलाने जसं सुचवलं तसं कैद करण्यापेक्षा तिचा खात्मा का करू नये? पण नाही, ते अशक्य आहे. भुरानाथ बाबांनीही मला तसंच सांगितलं आहे. पण इतक्या वर्षांच्या साधनेत भुरानाथ बाबा सदैव सांगत आले आहेत की भोलेनाथांच्या भक्तांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मग ही गोष्ट तरी अशक्य का असावी? त्यांना पुन्हा एकदा त्या डाकिणीचा खात्मा करण्याबद्दल विचारूयात का? पण आपण अगोदरही भुरानाथ बाबांशी याबद्दल चर्चा केली आहे आणि त्यांनी या गोष्टीसाठी स्पष्ट नकार दिला आहे. नको, त्यांना विचारायला नकोच. काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा. आणि इतक्यात आघोरीला आपल्या अवतीभोवती प्रचंड कोंदटपणा जाणवू लागला. तो कोंदटपणा इतका जीवघेणा होता की श्वास घेणं सुद्धा अशक्य वाटू लागलं. त्या शापित अरण्यातील ती सैतानी ताकद जणू अप्रत्यक्षपणे त्या आघोरीच्या अवतीभोवती घुटमळू लागली होती. इतक्यात त्या आघोरीच्या डोक्यावर आकाशात त्या सैतानी कावळ्यांनी फेर धरला. बघता बघता त्या आघोरीच्या अवतीभोवती एक प्रचंड वावटळ घोंगावू लागलं. या प्रकाराने आघोरी काहीसा दचकला, पण घाबरला मुळीच नाही. दचकण्याचं कारण म्हणजे त्या डाकिणीने त्याच्यावर थेट आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ होती. विजांचा गडगडाट वाढत चालला होता आणि पावसाच्या सरींना आता सुरुवात झाली होती. अंधार चांगलाच दाटला असला तरी विजांच्या लखलखाटात आघोरीला ते सैतानी कावळे दिसत होते. तसे हातात त्रिशूळ घेऊन तो उभा राहिला. त्याचा कृशदेह कमालीचा थरथरत होता. आकाशातील त्या अभद्र कावळ्यांना एकटक पाहताना त्या आघोरीची बुबुळं गायब होत त्याचे डोळे हळूहळू पूर्ण श्वेतवर्णी होत होते. क्रोधाने श्वास बाहेर फेकत त्याने हातातील त्रिशूळ वर्तुळाकार फिरवण्यास सुरुवात केली. द्वंद्व सुरू झालं होतं. तिकडे घाटाच्या पायऱ्यांवर बसून आघोरीवर लक्ष ठेवणाऱ्या त्या कॉन्स्टेबलला सुद्धा अरण्यात काहीतरी विचित्र प्रकार सुरू असल्याची भणक लागली होती. पण पावसाला सुरुवात झाल्याने तो घाट चढून वस्तीकडे निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतापला साधनाचा फोन आला. साधना कालच्या त्या धक्क्यातून काहीशी सावरलेली दिसत होती. साधना आणि सचिन यांनी प्रतापला त्या आघोरीशी भेट करून देण्याची विनंती केली. त्या दोघांना आघोरीला भेटून आपल्या मुलीच्या सुरक्षेबद्दल आघोरीला विनंती करायची होती. प्रतापने त्यांना लगेच होकार दिला. प्रताप आपली बुलेट घेऊन साधनाच्या घरी पोचला आणि तिथून ते तिघे सचिनच्या कारमधून नदीच्या दिशेनं निघाले. पायतीवर असणारा कॉन्स्टेबल काही वेळापूर्वीच घाटावर पोचला होता. आता प्रताप
साधना आणि सचिनला घेऊन घाटावर पोचला. प्रतापला पाहून कॉन्स्टेबलने त्याला सलाम केला आणि तो बोलू लागला. साहेब, मी तुम्हालाच फोन करणार होतो. मी येऊन 20 मिनिटे झाली असतील. आल्यापासून त्या आघोरीला शोधतोय, पण तो कुठेही दिसत नाहीये. नदी पलीकडे सुद्धा दिसत नाहीये. म्हणून मगाशी त्या स्मशानाच्या अवतीभोवती सुद्धा फिरून आलो, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये साहेब. यावर प्रतापसह साधना आणि सचिनही घाबरले. प्रताप कॉन्स्टेबलला विचारू लागला, काल शेवटचं कधी पाहिलंस त्याला? तसे काहीसा विचार करून कॉन्स्टेबल बोलू लागला, साहेब, रात्री जो पाऊस सुरू झाला ना, त्याच्या काही वेळ अगोदर तो त्या सुकलेल्या झाडाखालीच बसून होता आणि अचानक त्याच्या भोवती एक वावटळ उठायला लागलं. त्याच्या डोक्यावर काही कावळे सुद्धा उडत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली आणि मला स्पष्ट दिसायचं बंद झालं. पाऊस एवढा वाढू लागला की मी घरी निघून गेलो साहेब. आता प्रताप, साधना आणि सचिन तिघेही स्तब्ध उभे होते. अमावस्येला आता केवळ 9 दिवस उरले होते आणि इकडे तो आघोरी गायब झाला होता. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.